धन्यवाद अविनाश ठरे आणि धन्यवाद दशरथदादा पाटील. बदलापूर आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 जयशंकर चांदई या दोन संघांदरम्यान हा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. नुकताच गुरुदादा मस्ते यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि या दोन टीमला आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अराब शेख आणि सागर देशमुख. गोलंदाज ऋतिक षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल अरबसाठी बॅटच्या रडार मध्ये आलाय. वारेशी वार्तालाप करत बॉल जाईल सरळ वाईडिश लॉंग गॉनला. जिथे वारा तिथे मारा. बॉल सीमा पार. पहिला षटकार. हा शेवटचा सामना आहे. स्ट्राईक एंड आराफ. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना ऋतिक त्याच्यावरती हल्ला बोल करतोय. कव्हरच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार. 4. संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू दिनेश राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जय कोलंब माता शेलू टीमच्या वतीनं. हो शॉट ऑफ गुड लेंथ. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आणि खरं तर आपण पाहिलं तर उत्साह प्रचंड पाहायला मिळाला. एसटी रक्षक मागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट अशी बीवर रचना तुम्हाला पाहायला मिळते. सध्या तरी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 10 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. गोलंदाज ऋतिक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित नाही आहे. दुधारी अस्त्र बाहेर काढलं परंतु या ठिकाणी धाव मिळणार नाही आहे. म्हटलं जाताना सीधी उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. 10 धावा धाव फलकावरती आहेत. सलग 2 चेंडू बॅक टू बॅक 8 डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कमबॅक. षटक क्रमांक पहिला P1 पाबा प्ले चालू आहे. शेवटच्या अंतिम पहिल्या फेरीतील सामन्याचा. हो कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा कबा पॉइंटला डीप मध्ये बॉल चाललाय. धन धन करत 1 2 3 बाउन्स. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹50,000. द्वितीय 25, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 12,500 रुपये या स्पर्धेचं पारितोषिक. परंतु काय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सुसज्ज असं एक भव्य आणि दिव्य क्रीडांगण. सन्माननीय शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण, शेलू गावचे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. चौफेर बाजूला भगवमय वातावरण आहे. जय कोलंब माता शेलू संघाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा आपण पाहतो आणि आता संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. सुरुवातीला 2 सामने दिबा पाटील उमरोली या संघाने जिंकलेत. त्या संघाचा विशेष अभिनंदन. आणि आता नुकताच मागच्या मॅचमध्ये जय हनुमान चोबिली संघाने एक सामना आपल्या खिशात घातलेला आहे. नेक्स्ट मॅच फ्रेश मॅच. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारलेला स्ट्रोक. बॉल जाईल सरळ ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अराब शेखच्या बॅट मधून आलेला आणखीन एक कडवा प्रहार. भगवा षटकार.
संपन्न झालं 20 धावा धावफलकामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला शॉट ऑफ गुड लेंथ, त्याच्यावरती जबरदस्त प्रहार करण्यात आला आणि आता धावाची गती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वेगाने पुढे चाललेली आहे. पहिला पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग करण्यात आलेली आहे. श्री 11 जयशंकर चांदई. अगदी आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये श्री 11 याच नावाने खेळणारा हा संघ जयशंकर चांदई नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ आपल्याला वारंवार पाहायला मिळेल. ज्यांचं नितांत प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 20 धावा धावफलकामध्ये. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही पर्याप्त बॅलन्स आहे. गोलंदाज वैभव थेर. स्ट्राईक एंडला सागर. राऊंड विकेटने कबरच्या दिशेने एक्स्ट्रा कबसला आपण पाहतो काय जबरदस्त इनसाइड आउटचा स्ट्रोक. अगदी आपण पाहतो स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल सीमा पार. रन्स मिळतील सागर देशमुखला 4. आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना देखील उजाळा देण्यासाठी या गाण्याचं आपण अगदी आपण पाहिलं तर हे गाणं ऐकलं. ठाण्याचा ठाण्या वाघ, शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं बनणारं एकमेव व्यक्तिमत्व धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून या स्पर्धेचं आयोजन सातत्याने शेलू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट चषक 2025. गोलंदाज आपण पाहतो वैभव थेर. बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या बॉलवरती काय जबरदस्त कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला. राऊंड विकेट. हो पुन्हा एकदा टॅप केलंय गॅप मधून. गॅप सिलेक्शन आपण पाहायला मिळतंय. अप्रतिम दर्जेदार आहे. बॉल चाललाय सरळ पॉइंट मधून अगदी दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. मिळतील पुन्हा एकदा धावा 4. वेगाला वेगाने प्रतिउत्तर देत असताना बॅट्समन सागर देशमुख. फलकामध्ये सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते आणि या मॅचने खरं तर आपण पाहतो या मॅचने देखील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ऑलरेडी 2 संघ. जयशंकर चांदे म्हटलं तर कर्जत बेल्ट मधील एक दादा संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे त्याला फाईट करेल आज वाईल्ड कार्ड एंट्रीने दाखल झालेला बदलापूर संघ. अराब शेख, सागर देशमुख अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला याही टीम मध्ये पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 28 वरती पोहोचलेली आहे. डॉट बॉल. राऊंड विकेट. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करणारा स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडूला अडवण्यात आलाय. किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपूर्ण दिवसभर आवाजाचे जादूगार खरं तर दशरथदादा पाटील एक विनोदी समालोचक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे दशरथ पाटील यांचं नाव नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय तोपर्यंत एक धाव मिळेल. चांगला खेळ सध्या तरी या 2 सलामीवीर खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतं. चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. अद्यापर्यंत धावफलकामध्ये 29 धावा झालेत. शेवटचं काही चेंडूंचा खेळ शेष. स्विच इट. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. अराब शेखच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला. स्विच इट देन स्वीट हिट. बॉल सीमा पार 4.
अगदी आपण पाहिलं तर रीड केली अराब शेखने आणि त्यानंतर दुधारी अस्त्र बाहेर काढलं. 4 धावा आपल्या संघासाठी वसूल करत असताना टीम बदलापूर गाव धाबत संघ बलकामध्ये एकंदरीत 35 धावा झालेल्या आहेत. टीमची टोटल 35 17.50 धाबत संख्या बलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना बदलापूर गाव टीम सध्या आपण पाहिलं तर एक मजबूत स्थितीमध्ये पुन्हा एकदा ऋतिक याच्यावरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज जयशंकर चांदई या संघाच्या वतीनं श्री 11 या नावाने संघ खेळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ओ बॅटची आतली कडा मागे चालला बॉल. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल धाव यशस्वीरित्या या ठिकाणी चोरण्यात आलेली आहे. भर दिवसा चोरी होत्या. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावा 36 खेळाचं पहिलं सत्र आहे आणि या पहिल्या सत्रात संघाची धावसंख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चांगली मजबूत स्थिती आणि एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतात. सध्या आपण धावसंख्येचा ग्राफ पाहिला तर मात्र बदलापूर संघाचा एक मजबूत स्थितीमध्ये दिसतो. ब्रेक थ्रू मिळवण्याची गरज आहे सध्या तरी या मॅच मध्ये. एखादी विकेट आली तर कुठेतरी या धावसंख्येला रोख लावता येईल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल लॉफ्ट हेड ड्राईव्ह आणि आता बॉल चाललाय पुन्हा एकदा त्या दिशेने वाईड स्ट्रॉंग ऑनला आलेला आहे. मॅक्सिमम ब्युटिफुल जबरदस्त प्रहार करत असताना अराब शेख सपाट मध्ये आलाय. आणखीन एक खणखणीत षटकार. फुल टॉस बॉल जर तुम्ही अराब शेखला द्याल शॉर्ट पिच तर तुम्हाला त्याचा क्विक रिप्लाय पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड. हो ही क्या हुआ. खरं तर आपण पाहतोय पडल्यानंतर हा चेंडू भरपूर खाली राहिला. चेंडूने उसळी घेतली नाहीये आणि सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत असताना फलंदाज बाद. पहिला गडी गारद बदलापूर टीमला लागणारा हा पहिला मोठा धक्का. अराब शेख बॅक टू द पॅव्हलियन. लाईनमन महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सन्माननीय अनिलजी जाधव साहेब यांचे अडीकडे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि अगदी या विभागात आपण पाहतोय ज्यांच्या नावाचा सातत्याने बोलबाला असतो तो जय कोलंबो माता शेलू संघाचा एक आघाडीचा आक्रमक फलंदाज साई मस्तेचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे बॅटिंग करत असताना बदलापूर टीमला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर जियाद भाईजान देखील भरपूर खुश आहेत. 2 षटकांमध्ये 17.50 ही धावसंख्या त्यांनी बघितली. ही गती धावसंख्येची त्याने पाहिलेली आहे की 35 धावा आहेत. म्हणजे आता इथून धावसंख्या पुढे जाईल. भरपूर धावा बनवण्याचा प्रयत्न टीम बदलापूर संघ करेल या मॅच मध्ये. हो खोलवर टॅपाचा बॉल जियादसाठी ऋतिक कमबॅक करतायत. चांगलं षटक. जरी पहिल्या बॉलवरती ऋतिकच्या सिंगल आली दुसऱ्या बॉलवरती षटकार आला असेल 2 चेंडूमध्ये त्याने 7 धावा जरी खर्च केले असेल तरी कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाज ऋतिकवरती ऋतिकमध्ये. आणि खरं तर त्याच्यावरती वैभव थेर अँड ऑल टीम शांताराम असेल शर्माने जिम्मेदारी दिली आहे या मॅचची. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक आहे. सागर देशमुख आपण पाहतो समोर खेळलेत. एका सामने लॉंग ऑफच्या दिशेने आणि एका धावेने संघाचा धावफलक 44 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. डबल 4 शेवटचा चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. ऋतिकने चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये जरी तो महागडा ठरला असेल तरी या षटकामध्ये त्यांनी चांगला स्पेल हाताळलाय. हो ओव्हर पिच आणि जियाच्या बॅटमधून हा बॉल सरळ जाईल
लॉंग गोल सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. फाय 0 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रोशन आलेत. कमबॅक करावा लागणार आहे. वैभव थेरचा संघ म्हटल्यानंतर भल्या भल्याना जो करतो ठेर त्याचं नाव वैभव थेर. अगदी त्याचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. 50 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन. कमालीची गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. अराब शेखने चांगली सुरुवात करून दिली बदलापूर टीमला. तो बाद झाला आणि आता जियाद आणि सागर. पहिलाच बॉल पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. सागर देशमुखच्या बॅटमधून बॉल जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. मागच्या षटकाची सुरुवात याच फटक्याने करण्यात आली होती आणि याही षटकाची सुरुवात याच फटक्याने करतो मिस्टर सागर देशमुख. बळतील धावा 4. कदाचित सागरच्या समोर टाकाल तर तुम्हाला त्याचा स्ट्रॉंग झोन खरं तर कव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगला खेळ तो करतोय नेत्र दीपक. पुन्हा एकदा आपण पाहतो लेटकट. फक्त जंटल पुश करण्याचा प्रयत्न ढकलण्याचा प्रयत्न केला कव्हर्सच्या दिशेने. एक सिंगल मिळेल. जोबेली संघाला विनंती कुठे जाऊ नका कारण यानंतर लगेच विनर वर्सेस विनर हा सामना सेकंड राऊंड मधून दुसरी मॅच होणार आहे अशी सूचना आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला देण्यात आली. 54 धावा धावफलकावरती. 55 धावा माफ करा 55. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बॅटची लिडिंग एज मागे झेल टिपला जाईल. शॉर्ट फाईंग लेगला आपण पाहतो. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. जियाद बॅक टू द पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल टीम बदलापूर संघाला. फिफ्टी 55 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 विकेट्स आपण पाहिलेले आहेत. और द विकेटने गोलंदाज तयार. हो यावेळेस सॉफ्ट हँडने बळवण्याचा प्रयत्न होता. मागे चालला बॉल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या पद्धतीने अब तक 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नुरा कोहारी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सध्या आपण पाहिलं तर बदलापूर गावामध्ये एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे अकिब शेठ कोहारी. देशामध्ये भ्रमण करत असतात. जबरदस्त पॅनलचे फाउंडर जय पवार सर स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत फिट आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांची टीम देखील आज शेलोनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो शॉर्ट ऑफ लाईन पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो गती थोडीशी कमी केली आहे. संपर्क नाही आहे.
धावत संख्या धाव फलकामध्ये स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 57 आहे. खेळाचं पहिलं सत्र आपण ऐकतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 दैदिप्यमान पर्व आणि या पर्वातील आजचा दुसरा दिवस. काल एक संघ आम्हाला मिळालाय प्रथमेश धामोते आणि आज एक संघ मिळेल उपांत्य फेरीसाठी मिस्टामिंग स्टोक. झेल घेण्याचा प्रयत्न आणि आता साधा सोपा झेल या ठिकाणी आपण पाहतोय. ड्रॉप झालेला प्रयत्न भरपूर चांगले केलेले आहेत. काय हरकत नाहीये. एक्स्ट्रा रन मिळणार नाही कारण बॅटला स्पर्श होऊन हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. परंतु धावा फक्त एकच मिळेल. धाव एकच मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 58 धावा धाव फलकामध्ये षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झाला आणि आता शेवटचा अंतिम षटक आपण पाहणार आहोत. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो स्लॉग गुरच्या षटकामध्ये आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश जो नेहमी सातत्याने सलामीवीर साठी खेळाडू बॅटिंग साठी येत असतो तो मंगेश आता शेवटच्या स्लॉग वरच्या षटकामध्ये. चांदई संघाला ज्यांनी वेळोवेळी चांगली सुरुवात करून दिली तो मंगेश सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हो बॅटची लिडिंग एज मागे चाललाय लॉंग स्टॉप एंडला. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग बीट. बॉल काही थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पडल्यानंतर बॉल जाईल सरळ धन 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 करत लॉंग स्टॉप एंडला आलेला दर्जेदार चौका. धाबा धाव फलकामध्ये आज कॉमेंट बॉक्स मध्ये विनोदी समालोचक दशरथदादा पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकतात. त्यानंतर अविनाश तरे याच गावचे स्थानिक एक चांगले सूत्रसंचालक आणि एक चांगले समालोचक आहेत त्यांचे आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतात. आणि अगदी आपण पाहिलं तर एक डबल रोल खरं तर अंपायर्स देखील असतील समालोचक देखील आहेत. या विभागाची जबाबदारी ज्यांच्या कांद्यावरती असते त्यांचा आवाज तुम्हाला येणाऱ्या पुढील 5 षटकासाठी ऐकायला मिळेल. संदीपजी गायकवाड धाबा धाव फलकामध्ये 62 धाबा. गोलंदाज मंगेश ओव्हर द विकेट. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश. रनवे रिदम मध्ये थोडंसं अडथळा आणि आता दुपारच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली. ऑलरेडी आपण पाहिलेले सेकंड राऊंडचा पहिला सामना कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना श्री 11 जयशंकर चांदई आणि बदलापूर गाव जाणता राजा क्रिकेट संघ या दोन संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद बेस्टामिंग स्टोक चांगलं जजमेंट साधा सोपा सेल टिपला गेलाय आणि आता आणखी धक्का लागेल सागर देशमुखच्या स्वरूपात टीम बदलापूर संघाला फलंदाज बाद. राहील की 2 धावांची पेनल्टी तुम्हाला ड्रेस कोडची या ठिकाणी देण्यात आलेली आयोजकांच्या वतीने सूचना आहेत लक्षात असू द्या. जेव्हा चांदई संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंगला येईल जेव्हा पहिल्या षटकाच्या धावा ज्या असतील अविनाश त्याच्यानंतर त्या 2 धावा आपण त्या षटकामध्ये आणि त्या धावत संख्येमध्ये आपण ऍड करणार आहोत. ट्रेसिंग चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. धावत संख्या धावफलकामध्ये 62. बॅटर नन्ना
ऑल साईडला चांगला स्ट्रोक, बॉल साईड सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय. शॉट ऑन पूल सक्सेसफुल, देन ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. ड्रेसिंग साठी फक्त 2च धाबांची पॅनल्टी असणार, याची नोंद घ्या बदलापूर टीम. आणि आता ते पॅनल्टी या ठिकाणी बदलापूर टीमला लावण्यास सुद्धा आलेली आहे. हे चित्र अगदी कोणत्याही खेळाडूने सांगायची काही गरज नाही आहे, कारण बरीच वर्ष या विभागामध्ये आपण क्रिकेट स्पर्धा पाहतो आणि आयोजक त्यांची कारवाई नुकताच अविनाशने सांगितलं की बेधडक असते. हो, पडल्यानंतर थोडासा स्विंग झालाय, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्विंग अँड मिस. धावसंख्या धाबलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ना, अतिरिक्त 22ची धाव मिळेल. टीमची टोटल पुढे जात असताना 69 धावा झालेल्या आहेत, 69. एकूण 70 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. वैभव थेर, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर सरळ बॉल जाईल. अगदी आपण पाहतो आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा हा शेवटचा दर्जेदार षटकार. मंगेश सातत्याने त्यांच्या पाठीशी सावलीसारखा उभा असतो आणि त्याचा आपण सन्मान करत आहोत. मंगेश दादा गायकवाड, मानाची भगवी शाल, तुळशीचं रोपटं आणि आकर्षक बुके देऊन, पुष्पगुच्छ देऊन इथे मंगेश गायकवाड यांचा शुभ सन्मान केला जातोय परेश तरे यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल वारे MSB चे लाईनमन. इंजिनियर नंतर जर कोणाचा रोल असतो तो म्हणजे लाईनमनचा, आणि ते लाईनमन जाधव साहेब इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतो साई मसने यांना, यस कॅमेरामन फोकस करा इकडे, सन्मान चालू आहे इकडे मंगेश गायकवाड यांचा. गुरुदादा मसने यांचे कट्टर समर्थक आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर जाधव सर आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल. जाधव साहेब वारे MSB चे लाईनमन. मी साई मसने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जाधव साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. जाधव साहेब या, साई मसने यांच्या शुभ हस्ते केला जाईल सन्मान. या पुढचा सन्मान असेल दिनेश राऊत, आपण देखील या. राजू या, आपण राजू परेश आपण सगळ्यांनी यायचं आहे, सन्मान करायचा आपण सगळ्यांचा. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे.
आणि ती जपत असताना जय कुलमाता क्रिकेट संघ शेलू. त्याच्यानंतर दिनेश राऊत आणि वसंतजी वाघ आपल्या शेलू गावातील एक रहिवासी क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे. या आपण वाघदादा आपण देखील यायचं आहे, आपला देखील सन्मान केला जाईल. त्याच्याबरोबर दिनेश राऊत आपण देखील या. पुष्पगुच्छ राजू आपण यायचं खाली. राजू प्रेम या आपण पटापट सन्मान घेऊयात इनिंग सुरू व्हायच्या अगोदर. हा नक्कीच दीपक बाबर आपण देखील या. दीपक प्रचंड आवड आहे क्रिकेटची दीपकला देखील, सातत्याने येत असतो. कुडसावरेचे अविनाश दादा देखील उपस्थित झाले तिथे, त्यांचा देखील आपण नक्की सन्मान करू थोड्या वेळामध्ये, हरकत नाहीये. दीपक बाबर आहेत, नंतर वाघ दादा आहे, दोघांचाही आपण सन्मान करूया इथे. शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन राजू या आपण वाघ दादांचा सन्मान करूया. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. कॅमेरामॅन आपल्या सोबत आहेत वाघ दादा, त्यांचा देखील आपण सन्मान करू. परेश तरे यांचे शुभ असते. जय कुलमाता शेलू संघाचे सगळे समर्थक आहेत, त्यांनी समोर यायचं आहे कारण पाहुण्यांचा सन्मान देखील करणं गरजेचं आहे. दिनेश राऊत आमचे आतेबंधू मॅचचा आनंद घेण्यासाठी अगदी कांदोरवरून आले तिथे. आणि हा 2 धावांची ते पेनल्टी असणारे बदलापूर संघासाठी, याची नोंद घ्या आपण. दोन्ही संघ 2 धावांची पेनल्टी असेल आपल्याला. दिनेश राऊत यांचा शुभ सन्मान केला जातोय. परेश तरे, राहुल मसने सगळ्यांच्या शुभ असते. मंगलमामा देखील इथे उपस्थित झाले, आपण देखील या व्यासपीठावर. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मनोज बसने यांचे वडील, त्यांचा देखील सन्मान आपण काल देखील केला होता. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. पहिलाच बॉल, फुल टॉस, चेंडू हवेमध्ये, अगदी लांबचं अंतर कापून क्षेत्ररक्षक आला होता. झेल ड्रॉप झालाय, परंतु 2 धावा रोखता येणार नाही. 2 धावा कंप्लीट. नक्कीच पहिली ओव्हर जशी संपेल तशा 2 धावा ऍड होतील. नो बॉलचा इशारा. भरपूर साऱ्या धावा करायचेत आणि त्या धावा चेस करत असताना चांदई संघासाठी सुवर्ण संधी आहे. नो बॉल, पहिलाच बॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आरफ गोलंदाजी मार्कवर. ओहो, व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खोदून काढलाय. फ्री हिटचा बॉल होता. बॉल 1 बाउन्स, सीमा पार, 4 धावांसाठी टोकलाय चौकार. $76 करायच्यात, 76 धावा करायच्यात आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यात, एकंदरीत 7. आणि इकडे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, इथे चुकी होणार नाहीये. या अगोदरचा चेंडू फ्री हिट होता, परंतु आता मात्र फेअर बॉल आहे, त्यामुळे माघारी परतावं लागेल. फलंदाज मंगेश कोळंबे, बॅक टू पॅव्हिलियन. मॅडी सर आणि आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर आज सर्व धुरंधर समालोचक असताना आम्हाला फक्त ऐकायचं काम आहे. आम्हाला फक्त ऐकायचं आज मॅडी सरांचा आवाज आणि आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर यांचा आवाज एन्जॉय करतो आज आम्ही. आणि आज सिनियर समालोचकांकडून आम्ही काही नवीन ऐकत असतो आणि त्या पद्धतीने काहीतरी नवीन शिकत असतो. ते आम्हाला काहीतरी नवीन शिकवत असतात. आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहिला गेला, पहिला चेंडू नो चेंडू होता, त्यानंतर फ्री हिटला चौकाराला आणि त्यानंतर पाठोपाठ विकेट पतन आपण या ठिकाणी पाहतो. अविनाशजी तरे आपण पाहतो हे स्पर्धा लीड करतात आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक. सकाळी 7 वाजल्यापासून न भूक न तहान संपूर्ण ग्रुप
हा जय गुरुमाता शेलू आणि सर्व खेळाडू म्हटलं गेले तर मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती आहेत, चांगल्या पोझिशनवरती आहेत आणि त्यामध्ये स्पर्धा आणि स्पर्धेसाठी वेळ काढणं खूप कठीण असतंय. पण तरी सर्व वेळ काढून स्पर्धा चांगली आहे, नीटनेटकी सुसज्ज कशी व्हायची आहे याकडे लक्ष असते. 3 चेंडू झालेत, धावसंख्या स्कोर कार्ड 8. बघा पॅनल्टी का बसली, कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग आहे, एखाद्या खेळाडूला ड्रेस होत नाही आहे, एक मॅच केली जाते. पण आपण सांगितलं 12 प्लेयर परत जी ड्रेसिंग कंपल्सरी पाहिजे हे प्रत्येकाला नियम कालपासून दिलंय. 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपवायची आहेत. काही नियम आहेत त्याचं पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे. विकेट काउंट डाऊन आहे, कारण असंच नाही का शतरक्षणामध्ये तो 20 मिनिटाचा 4 षटकाचा अवधी दिलाय, तिथे विकेट पडल्यानंतर काउंटडाऊन दिलंय, तुम्हाला तिथे पोहोचणंच आहे, हे गरजेचं आहे. जाऊया मैदानावरती, आपण पाहतो राऊंड विकेट आला हरफ, समोर एक फलंदाज गोगवणार वादल शांताराम. इथे रिव्हर्ससाठी तू तरी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला, समोर चेंडू होता, सापडला गेला फलंदाज, त्रिफलाचित झालाय, झटका दिला गेलाय तो 3-11 चांदई संघाला.
सहाय्याने धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. खतरनाक आकडा म्हटलं जातं 17. जिहाद वैयक्तिक पहिलं, पॉवर प्लेचं दुसरं षटक. दुसरा चेंडू असेल नितेश साठी. पहिला चेंडू अप्रतिम फटका होता. पुन्हा एकदा रिव्हर्स प्रयत्न इथे चालला नाही. या चेंडू लागला नाहीये. लागला असता तर जरूर आपण पाहतोय या ठिकाणी पाठीमागे चेंडू जरूर आला असता. शॉर्ट पिच चेंडू. जर अविनाश सर आपण एवढे स्पर्धा करता, एवढे समालोचन करता, हा चेंडू जर तरी आपण फुल सक्सेसफुल झाला असता, शॉर्ट पिच चेंडूचा हुक पण चेंडूवरती मारता आला असता, पण रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. पुन्हा एकदा तर या टॉस झाला चेंडूला. अरब चेंडू परत पोहोचणार का नाही, नाही पोहोचू शकला. एक सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड 18. एक एक धाव खूप महत्वाची असेल चांदई संघासाठी. उमरोली संघाला धावाचा पाठलाग करायचा होता. जिथे दूरवरचा अंतर दिसलं त्याही धावा घेणं बंद केलं. तन्मय जय हे सर्व जे कुलमाता शेलू संघाचे स्वयंसेवक खऱ्या अर्थाने मेहनत घेतात. या आपण व्यासपीठावरती यायचंय. मेहनत खूप आहे आणि अविनाश सर कधी कधी आपले सिनियर प्लेअरपेक्षा हे ज्युनियर प्लेअर खूप चांगले असतात, कारण मैदानामध्ये सर्वीकडे तेच असतात. खूप गरजेचं पडतं त्यांच्याकडे पाहणं, त्यांच्याकडे राहणं, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी पुरवणं खूप गरजेचं असतंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. उमाजी बॅट आणि चेंडू तर रगडमध्ये येत नाही. आपण पाहिलं गेलं ना, अचानक उपासाच्या दिवशी दिलेले हे गुडल्यांचे चेंडू होते. चांगला फटका आला असता. 4 चेंडू आतापर्यंत झाले, 7 धावा खर्च केल्यात, धावसंख्या 18. गोलंदाज तर चुकीचे चेंडू जरूर टाकतो, पण फलंदाजांना ते मारता येत नाही. म्हणजे कधी चांगला चेंडू सुरेख होऊन बसतो. इथे नो चेंडू, इथे भीमाचा मारा, इथे फलंदाजाला घातक ठरलं गेलंय. काय केलं, काय घडलं, काय बिघडलं पाहावंच लागेल. फलंदाज नितेश, फ्रीजचा चेंडू यानंतर जरूर भेटला असता. नो चेंडू होता, का धावला विचार करावा लागेल. आणि श्री11 चांदई संघाला खूप मोठा झटका होऊन दे.
नक्की जोवेली संघ देखील उपस्थित झाला, त्यांचे देखील हार्दिक स्वागत असेल, कारण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जय हनुमान जोवेली आणि त्यांच्या विरोधात विजयी संघ. नेक्स्ट बॉल अक्षय तयार. हा देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, बॉल वन बाउंस सीमा पार, ओव्हर द रोप, धावा मिळतील 4 चौकार. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे इथे उमाजीच्या माध्यमातून. 18 चेंडूमध्ये 55 धावांचं लक्ष होतं. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. असं वाटलं होतं कुठेतरी अरफ गोलंदाजीसाठी येईल, परंतु अरफने काहीतरी नवीन प्रयोग केला, अक्षयला प्राचारण केलं आणि त्याने 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. आता मात्र मॅच मध्ये रंगत वाढायला सुरुवात झाली आहे. हा देखील फटका चांगला आहे, बॉल सीमा पार, 2 चौकारानंतर लगेचच आलेला हा दर्जेदार षटकार. यांच्या माध्यमातून डीजे मंथन हळदी शो साठी, बर्थडे साठी जनरेटर देखील भाड्याने मिळतील. ऍडव्हर्टाईज आपण बघत आहोत. वळूयात सामन्याकडे. आणखीन एक वॉट शॉट. सामना होता कुठे आणि सामना चाललाय कुठे. ज्या धावांची गरज होती त्या मात्र येत आहेत. सगळेजण अपेक्षा करत होते वैभव थेर कडून, परंतु इथे तुटून पडलाय उमाजी. अभ्यास केला वैभवचा आणि पेपरमध्ये आलाय उमाजी. जबरदस्त बॅटिंग. ज्या उमाजीने 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा केल्या होत्या, तोच उमाजी आता षटकार चौकारांची भाषा बोलतोय. अविनाश, तुम्ही विचारला असेल इतिहासामध्ये एक उमाजी होता ज्यांनी मुघलांना सलोखी पल करून सोडलं होतं, आणि सध्या तरी हा उमाजी आहे का इथे या बदलापूर संघाच्या हात धरून मागे लागलाय. नक्कीच संदीप सर, इतिहास साक्षी आहे. इथे डॉट बॉल कुठेतरी थोडाफार का होईना, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि शेवटचा चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. आता सामना बॅलन्स आहे, चित्तथरारक सामना, कारण याच्यानंतर ओव्हर असेल ती म्हणजे अरफ शेखची, जो खतरनाक अष्टबलू खेळाडू आहे बदलापूर गावातील. बदलापूर गाव म्हटलं की सातत्याने नाव घेतलं जातं अरफ. सगळ्यात जास्त सराव जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अरफचा. ओपन क्रिकेटचा देखील भरपूर सारा अनुभव त्याच्याकडे. एक व्यावसायिक खेळाडू आहे, त्यामुळे मॅच मध्ये आता रंगत पाहायला मिळणार आहे. आता हा सामना होणार आहे वैभव थेर विरोधात अरफ शेख. वैभवलाही थोडासा अनुभव आहे. आपण पाहतो अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा वैभव आपण पाहतो. सध्या तरी श्रीलंका चांदोई संघ म्हटलं गेलं तर तुफान फॉर्म मध्ये आहे. 12 चेंडू आणि 29 धावांचा खेळ साकारायचा आहे तर कुठेतरी विचार करावा लागेल. ही जोडीला खूप मोठं लक्ष द्यावं लागेल. एकीकडे अरबचा विचार केला तर अरब आयकॉनिक प्लेअर आपण म्हटलं जातोय, कारण अरब सध्या नुसता रायगड ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये केला असतोय. तो अनुभव आहे, तो अनुभव पणाला लावेल. कारण आज ग्रामीण क्रिकेट आणि घरच्या मैदानापासून अधिक जवळ गावामध्ये खेळत असताना आपण पाहतो प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण तिथं मोठा दबाव असतो. स्थानिक संघ तिथे असतात आणि आपले स्थानिक प्रेक्षक बी असतात. त्यांच्यासमोर कामगिरी करणं खूप खतरनाक असतं अविनाश सर, आणि इथे आरफला ती कामगिरी करावी लागेल. यस, नक्कीच नक्कीच. 12 चेंडू 29 धावांची गरज. 12 बॉल 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अरफ आणि त्याच्या समोर असेल वैभव थेर. हलक्या त्याला ग्लास केलं चेंडूला. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे जिहाद. इथे वैभव थेरने पण विचार केला, कारण उमाजी चांगल्या रीतीने फटकेबाजी करतो, त्याला संधी दिली आहे. 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. या 28 धावांचा पाठलाग करत असताना या जोडीला खूप मोठी कामगिरी करावी लागेल. एकीकडे वैभव थेर, हार्दिक पांड्या, तर दुसरीकडे उमाजी. समोर अष्टपैलू खेळाडू अरफ गोलंदाजी मार्क वरती, राईट हँड ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू आहे. समोर टॉस केला चेंडूला. लॉंग ऑनला शतरक्षक आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद
झटका श्री 11 चांदई संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज ऋतिक ऋतिक कोळंबे, म्हणजे हा देखील एक सलामीवीर आहे खरं तर, परंतु चांदई संघाचा विचार केला तर खोलवर फलंदाजी आहे त्याची. ह्या क्षणाला ऋतिक आणि वैभव अजूनही मैदानात तैनात आहे आणि धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 28, एखाद 2 मोठे फटके. नेक्स्ट बॉल, इथे चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक खेळला ऋतिक. जिथे मोठ्या फटक्याची गरज होती तिथे डिफेन्स करायला गेला आणि झेलबादच्या स्वरूपात आल्या पावली माघारी परततोय. बॉल सीमा पार, 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. ऋतिक आला होता, ऋतिक होती जिम्मेदार असेल, कारण ऋतिक वरती खऱ्या अर्थाने भरोसा ठेवला गेलाय. कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये आतले मोठे मोठे पॅकर्स आहेत ते ऋतिक वरती भरोसा देतात, पण तोही माघारी परतल्यानंतर नवीन गेलेला फलंदाज आदेश, आणि खऱ्या अर्थाने त्याला आदेश दिला होता या ठिकाणी मोठ्याने, जे होईल ते होईल, तुला खेळायचंय. आणि या पद्धतीने त्याने आरफ वरती हल्ला चढवला, षटकार आलाय. आत्तापर्यंत पाहिलं गेलं 28 धावांची गरज होती, त्यानंतर या षटकात 7 धावा आल्या, म्हणजे अजूनही आपण पाहतो विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अविनाश सर, इथे काही होऊ शकतं, कारण मॅच आहे. आत्तापर्यंत आपण पाहिल्या गेल्या एवढ्या मॅचेस पाहिल्या गेल्या, धावांचा पाठलाग झाला नव्हता आणि अशा प्रतीने होत पण नव्हता, पण ती जिद्द दाखवले धावांचा पाठलाग करत असताना श्री 11 चांदई, जे नरेंद्रदादा गोमारे पुरस्कृत हा संघ या मैदानावरती खेळतोय. 8 बॉल 21 ची गरज. व्हॉट अ शॉट, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक ठोकलाय, दुसरा सिक्सर. फलंदाज आदेश. भाचा यश सध्या आपण पाहतोय शेलू गावातून खेळत असतोय, आणि तोही करण तुझ्यासारखे सध्या तरी मोठे मोठे फटके मैदानावरती लगावत असतोय. तशाच प्रकारे आदेशने हा फटका लगावलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. 7 बॉल 15 ची गरज. 15 धावा, 7 बॉल 15. महत्वाचा चेंडू आरफ शेख. आता आपला भातातील एक चांगला अस्त्र बाहेर काढावा लागेल, कारण फलंदाज आदेश इज ऑन फायर. जबरदस्त चेंडू, स्विंग अँड मिस. या चेंडूंची नितांत गरज होती. आता मात्र सामना बॅलन्स आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात तीळ मात्र शंका नाही. 6 चेंडू 15 धावांची गरज. जय शंकर चांदई
की बदलापूर गाव की जयशंकर चांदई कोणता संघ जिंकेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये जय हनुमान जोविली संघासोबत 2 हात करेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 4 टीम मधून दिबा पाटील प्रतिष्ठित उमरोली संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकलेत. क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे. त्यांच्यासोबत कोणता संघ जाऊन खेळणार, जय हनुमान जोवेली आणि विजयी संघ या दोघांमध्ये ती मॅच होईल. आणि याच दरम्यान प्रथमेश धामोते संघ जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण बरोबर 4:30 पावणे 5 पर्यंत या क्रीडांगणावर हजेरी लावायची आहे. विनंती असेल आपल्याला, कारण पहिली सेमीफायनल खेळवायची आपल्याला आज काही करून. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा हा भव्य दिव्य सोहळा, चित्तथरारक सामना, डोळ्याचे पारणे फेडणारी मॅच आहे. हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात झाली आहे. मला नक्की आठवतंय गायकवाड सर, काल देखील एक पहिल्या फेरीमध्ये असाच सामना रंगला होता, धामोते विरोधात बीड. आणि त्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना कल्पेश नितीन माघारी परतला होता आणि एक छोटा पॅकेट राहुल खेळपट्टीवर आला आणि ह्याच एंडमध्ये त्याने 3 चेंडूमध्ये धावा कंप्लीट केल्या होत्या. आता त्या एंडला वैभव थेरे आणि गोलंदाजी मार्कवर एक युवा गोलंदाज विलास. त्यामुळे मॅचमध्ये काही होईल, कधीही सामना प्रत्येक चेंडूवर टर्न होईल. आता मात्र मॅचला मजा येणार आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली मॅच हवी असते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विलास तयार, त्याच्यासमोर वैभव थेर. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय, रोखलंय, स्वतःवर विश्वास दाखवलाय वैभवने, जबाबदारी घेतली आहे मॅचची, संपूर्ण ओझ स्वतःच्या अंगावर घेतलंय, खांद्यावर घेतलंय, परंतु ती जबाबदारी पार पाडावी लागेल. अभी नाही तो कभी नाही, संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा हा भव्य दिव्य सोहळा. 5 बॉल 15ची गरज. इथे फटका चांगला आहे, शतरक्षक तैनात होता, झेल ड्रॉप केलाय, धाव सुद्धा घेतली नाहीये. काय चाललंय मैदानात? या अगोदरच्या चेंडूवर देखील कदाचित धाव मिळाली असती, आता देखील धाव मिळाली असती. त्या दोन्ही धावा घेतल्या नाहीयेत. ज्या आदेशने 2 षटकार लगावले होते त्याच्यावर मात्र विश्वास दाखवला नाहीये वैभवने. कदाचित ही चूक असेल का संदीप सर? कारण कधी कधी अति आत्मविश्वास हा घातक असतो. कॉन्फिडन्स इज ओके बट ओव्हर कॉन्फिडन्स इज व्हेरी बॅड. परंतु आता 4 चेंडू 15 धावांची गरज. इथे स्विंग अँड मिस, बीड झालाय. 3 चेंडू निर्धाव. आता 3 बॉल आणि 15 धावांची गरज. कदाचित पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली असती, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली असती तर सामना क्लोज झाला असता. आता 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्वतःला सिद्ध करावं लागेल, मनगडातली ताकद दाखवावी लागेल, कारण वैभव थेर हा देखील एक मॅच फिनिशर खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील मोठमोठे षटकार मारण्याची क्षमता आहे. परंतु आता वेळ निघून चालली आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर कुठेतरी सामना गमवावा लागेल. 3 बॉल 15ची गरज. विलास टू वैभव. इथे फटका चांगला आहे. ज्या फटक्याची नितांत गरज होती, जी क्षमता वैभवकडे आहे ती त्याने दाखवली आहे. बॉलला पाठवलंय आमच्या व्यासपीठाच्या डोक्यावरतून. हाय ह्यूज हँडसम षटकार. चालू आहे जबरदस्त मॅच, चित्त थरारक. जे कोणी प्रेक्षक ऑनलाईन मॅच पाहत असतील त्यांचं देखील मी अविनाश शंकरतरे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. 2 बॉल आणि 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा. वैभव थेर की विलास, बदलापूर की चांदई. आडव्या बॅटने फटका खेचलाय, 1 धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न केलाय, परंतु इथे आता मात्र वैभवला माघारी परतावं लागेल. जे 3 चेंडू पहिले वैभवने फेस केले तिथे कुठेतरी चुकी केली आहे. आदेशवरती देखील विश्वास दाखवायला हवा होता, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी त्याला घातकी ठरला आणि निराश पावलाने आता तो तंबूच्या आश्रयाला परततोय. फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 1 चेंडूमध्ये 8 धावा करायच्यात, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे की तो कधीही रंग बदलतो, अगदी सरड्यासारखा रंग बदलतो. जर एखादी चुकी गोलंदाजाने केली, एखादा बिमर चेंडू जर हाताळला तर मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. 1 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर सौरभ फलंदाजीसाठी गेलाय. 1 बॉल 8. फक्त एक फेअर चेंडू हाताळायचा आहे गोलंदाज विलासला. अनुभव त्याच्याकडे कमी आहे, परंतु आता स्वतःला सिद्ध करावा लागेल. एक चांगला चेंडू हाताळावा लागेल. 1 बॉल 8 धावांची गरज.
इथे विजयी होतोय बदलापूर गाव संघ. हार्ड लक चांदई टीम, चांगला प्रयत्न आपण केलात परंतु आपल्याला अपयश आलं. वेल प्लेड बदलापूर. याच दरम्यान गुरुदादा मसने इथून रजा घेत आहेत. मला वाटतं त्यांचे देखील आभार असतील. आणि त्याचबरोबर जाधव सर लाईनमन MSV मधील वारे सबस्टेशनचे लाईनमन आहेत ते. संदीपजी गायकवाड यांचे मामाश्री. यस, नक्कीच नक्कीच.